नमस्कार मंडळी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुळशी विवाहानंतर बऱ्याच गावांमध्ये जत्रा भरतात. प्रत्येक गावाची रीतिरिवाज निरनिराळी असते. प्रत्येक गावाची जत्रा वेगवेगळ्या तिथीनुसार साजरी केली जाते. आमची जत्रा सप्तमीला असते. चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आमच्या गावातील जत्रोत्सव, दैवी आणि रंगतदार रूप. रात्रीच्या गार वाऱ्यात मंदिराकडे जाणारा हा रस्ता सोन्यासारखा उजळून निघाला होता. लाईट्सच्या कमानींनी जणू भक्तीचा दरवाजा उघडला होता. प्रत्येक प्रकाश किरणात वेगळीच जादू होती. कधी रंगीत, कधी पांढरी, पण मनात दिव्य प्रकाश पेरणारी. मंदिराच्या प्रत्येक कोपरा उजळून निघाला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात अप्रतिम सजावट होती. फुलांच्या माळांनी मंदिराचा गाभारा अगदी खुलून गेला होता. जरी ही फुलं कृत्रिम होती, तरी त्यातून उमटणारी भक्ती खरी होती. रंग, सौंदर्य, सुगंधाचा भास देणारी ही सजावट मनात श्रद्धेचं खरी फुलं उमलवत होती. रोजच्या प्रमाणे सकाळी भराडी देवी व इतर देवतांची पूजा अर्चा केली. त्यानंतर सकाळी 10च्या सुमारे सर्व मानकरी, गावकरी मंदिरात जमा झाले. मानकरी पहिली ओटी पालतदाराच्या हातून भरली गेली. त्यानंतर इतर ओट्या भरल्या गेल्या. सकाळपासून लोक येत होती, तरी देखील रात्री भक्तांची रांग लागली होती. लहान मुलांना खेळण्यासाठी बऱ्याचशा खेळ उपलब्ध होते. जम्पिंग जॅकवरती तर मुलं अगदी आनंदाने उड्या मारत होती व जत्रेची पुरेपूर मजा घेत होती. खायला देखील बरेच काही उपलब्ध होते. स्प्रिंग पोटॅटो, कॉर्न चाट, शेंगदाणे, कोबी मंचुरियन, नूडल्स, वडापाव, पाणीपुरी इत्यादी सगळं. माझ्या लहान भावंडांकडनं एक घास खाऊ असा घेऊन त्याचा आनंद घेतला. खाऊन झाल्यानंतर हसत हसत त्यांच्यासोबत जराशी जत्रा फिरून घेतली आणि मग परत देवळामध्ये गेली. रात्री देवीला धूप दाखवून महाआरती झाली. त्या क्षणात वातावरणात एक अद्वैत दैविक ऊर्जा पसरली होती. घंटांचा नाद, आरतीचे स्वर, प्रकाशाचा तेज सगळं मिळून दैवी वातावरण झाले होते. त्यानंतर गाभाऱ्यातून मंदिराची पालखी बाहेर आणण्यात आली. मंदिराभोवती पालखीची एक प्रदक्षिणा घातली. वाजत गाजत देवीची पालखी बाहेर काढली होती. फटाक्यांच्या आतिषबाजींनी आकाश उजळून निघालं होतं. त्या प्रकाशात देवीची पालखी मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत होती. भाविकांची अपार गर्दी होती. मानकरी, पालटदार भक्तिभावाने पालखीला घेऊन जात होते. मंदिराभोवती पालखीचे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर काही वेळातच चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळाचा पारंपरिक नाट्यप्रयोग सादर झाला. तर मंडळी, अशी होती आमच्या चौके गावच्या ग्रामदेवतेची श्रीदेवी भराडी आईची जत्रा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि मित्रांना शेअर नक्की करा. आणि बरं का, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.